अरे बापरे, म्हात्रे सर बाहेर असले तर काय करू? या पोरांच्या गोळक्यातनं जातो म्हणजे म्हात्रे सरांना काढणारच नाही. कुठे निघाला? हा? अरे या मदन म्हात्रेची फिल्डिंग इतकी टाईट आहे ना, कुणी बाउंड्री तर सोड, सिंगल सुद्धा काढू शकत नाही. तू कोण आहेस रे? मी कोण आहे? पण मी काय म्हणतो, म्हात्रे सर आपण कलिग आहोत का नाही? कलिग? आपण फक्त शत्रू आहे, शत्रू. असं काय करताय म्हात्रे सर? तुम्ही किती समजूतदार आहात. तुम्ही समजूतदारपणा दाखवा आणि मला समजून घ्या. हो, मग हा समजूतदारपणा त्या दिवशी कुठे गेला होता रे? त्या दिवशी मला मारलं. अहो म्हात्रे सर, मी काहीच नाही केलं. माझ्या अंगात ती हडळ शिरली होती, हडळ, आणि तिच्यामुळे सगळा कुठे आता कुठे दिसत नाहीये. तिच्यामुळे सगळा गोंधळ झालाय. हो प्लीज समजून घ्या म्हात्रे सर मला. अरे मोनू, तू आता या राक्षसाचे प्रताप बघ. म्हात्रे सर, ती बघा तिकडे बसून हसते. म्हात्रे सर प्लीज एकदा मागे वळून बघा. हसताय काय तुम्ही? माझ्या मदतीला या ना. असं कसं? तुलाच माझी मदत नको होती ना? मग आता बघ स्वतःच्या कुकर्माची फळं. चुकलं माझं, पण आता मदतीला येऊन वाचवा मला. मधू वाचवा ना मला. वाचवा तिकडे बघून. मधू, बाई. हो. अरे बायकांच्या पदराखाली जाऊन लपतो, तुला लाज नाही वाटत? अहो सर, ती बाई नाहीये, ती आहे हडळ. त्या दिवशी माझ्या अंगात शिरली आणि मग मी तुम्हाला मारलं. ती आहे ती. म्हणजे ती बाई तुझ्या अंगात शिरली? हो. आणि त्या बाईनी, त्या हडळीनी मला मारलं? मला मारलं म्हणजे तुम्हाला मारलं. चला, तुम्हाला पटलं ना? काय रे लहानपोरांसारख्या स्टोऱ्या सांगतो? काय लहान आहे का मी? आता काय मी तुला सोडत नाही मोनू. गाडी आणा. गोड बोले मॅडम आल्या. ए मोनू, हे बघ, गोड बोले मॅडम येत आहेत. त्यांना जर समजलं ना तुझी ही हालत कोणी केली आहे, तर घरी पायी नाही चालत जाणार, स्मशानात जाशील. समजलं का? काय चाललंय इथे? म्हात्रे सर, काय चाललंय? कोण आहे तिथे? हे बघा. गप्पा बसा. तुम्ही काय करता इथे? क्लास संपलाय ना? चला निघा घरी. म्हात्रे सर, हो काय झालं? किती लागले तुम्हाला? मगाशी बरे होता ना? बरं होतो. मग झालं काय? म्हणजे मी असं निघालो होतो, तर हा एवढा मोठा खड्डा असा पायाखाली आला. हा. कुठे गेला? आत्ता इथे होता. तो पायाखाली आला, तर पाय मुरगळला आणि पडलो, तोंडावर पडलो असं. खरंच सांगताय? मोठा खड्डा आला पायाखाली, अडकून पडलात, त्याच्यामुळे ही अवस्था झाली आहे. म्हात्रे सर, हो काय हे? बघा ना मॅडम, काय मोनू, किती तुला लागलंय रे? अष्टपुत्रे, तुमचा वेंद्रेपणा कधी संपणार आहे ना मला खरंच कळत नाही. मला पण नको. अहो लहान मुलं सुद्धा नीट बघून जातात रस्त्यावरून. मग तुम्ही कसे असे? तुम्हाला खड्डा दिसला नाही का? मी वर बघून चालत होतो म्हणून नाही दिसला. अष्टपुत्रे, खरं सांगू का, कधी कधी मला असं वाटतं ना, तुम्हाला क्लासमध्ये बसून हे बेसिक नॉलेजचे धडे द्यावेत. तुम्ही शिकवणार मला? काय म्हणालात? म्हणजे अनेक गोष्टी शिकायच्यात ना मला, म्हणून म्हटलं तुम्ही. अष्टपुत्रे, काय काय शिकणार आहात तुम्ही? तर फक्त बाबा गाडीतून फिरणंच बाकी आहे. कसे जाणार आहात घरी? आता पडत जाईल. चला, मी सोडते तुम्हाला माझ्या गाडीतून. तुमच्याकडे बाबा गाडी आहे? बाबांची गाडी असेल ना? या पटकन. हो चला, बाबा गाडी जाऊ. निघ. इथे काही नाही, यांना खाली दिसत नाहीये. अरे चल. या मोनूला मारलंच एवढ्यासाठी की तो त्या गोडबोले बाईंच्या नजरेतनं उतरावा, पण झालं उलटच. या बाईला तरी काय पुळका एवढ्या मोनूचा, देव जाणे.
अष्टपुत्र हो, किती लागलंय तुम्हाला? असे कसे हो तुम्ही? वर बघून कुणी चालतं का? अहो चूक झाली तर काय झालं, सॉरी मॅडम, काय करणार. थांबा आता जरा. संपत, तो फर्स्ट एड बॉक्स दे समोरून. औषध देते, ते लावा तुम्ही. प्रिये, हा, या जखमा औषधाने बऱ्या होतीलही, पण माझ्या हृदयाच्या जखमेवर एकच औषध, कोणतं? तुझ्या प्रेमाची फुंकर. अष्टपुत्रे, झोपताय काय डोळे मिटून? नाही सॉरी मॅडम, काय ते जरा. हा हे घ्या. हो, मी लावू? मग कोण लावणार? संपतला सांगू का लावायला? नाही नाही, संपत कसं लावणार? संपत गाडी चालवते ना, गाडी थांबवावी लागेल त्याला, त्या मीच लावतो. मी लावू? हो काय झालं? घाबरलो ना एकदम? काय झालं? ओरडलत कशाला? काय आहे ते मॅडम, औषध लावणार ना, मग झोंबेल, त्या कल्पनेने आधीच चुकून ओरडलं. सॉरी आहे, सॉरी. अष्टपुत्रे हो, आधी झोमणारच, नंतर वाटेल की बरं. हो हो, लावा तुम्ही नीट. दे ना, मी लावते. नाही नको, राहू दे. काय राहू दे? अष्टपुत्रे, काल मी तुम्हाला किती कॉल केले माहितीये का? किती वेळा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला मोबाईलवर. तुमच्या कुठल्या तरी मैत्रिणीनं उचलला. कोण होती ती मैत्रीण? नाही, मला कोणीच मैत्रीण नाहीये. कोण मैत्रीण असणार? म्हणजे काय मी खोटं बोलतीये? नाही नाही मॅडम. अहो, मला ती म्हणाली की मी मोहनची मैत्रीण बोलते म्हणून. हो का? अच्छा, म्हणजे त्या मोबाईलवर हिचा आवाज ऐकू येत होता. मोहन, आत्ताच्या आत्ता तिला सांगून टाक की मी तुझी मैत्रीण आहे. अहो तुम्ही जरा गप्प बसा. हो. काय? हा? मी का गप्प बसू? हो नाही मॅडम. हो, साधी चौकशी करायची नाही का मी आता? नाही हो मॅडम, मी तुम्हाला नाही, ते मी हिला कोणाला? नाही, कोणाला नाही मॅडम, चौकशी करायची. मोहन, ऐक ना, मला नाही आवडलं रे हे वाहन. त्यापेक्षा ना तू माझ्या बरोबर चल, मी तुला उडत नेते. अहो तुम्ही प्लीज जरा गप्प बसा. मॅडम समोर तमाशा नको आहेत. तमाशा? अष्टपुत्रे, काय होतंय तुम्हाला? काय झालंय? असे का वागताय? आणि कुणाशी बोलताय? नाही नाही मॅडम, तू कुणाशी नाही बोलत आहे. ते काय आहे, लागलंय ना तोंडाला, जरा तोंड हलवून बघतोय, सगळं व्यवस्थित आहे ना. तमाशी. तमाशे काय? बघ आता मी काय करते ते. अहो तुम्ही काय करणार आहात? मी? अहो, मी काय करणार आहे? नाही मॅडम, तुम्ही कुठे काय करणार? तुम्ही शांत बसणार, तुम्ही काही नाही करणार. हात खाली घे, हात खाली घे, हाताची घडी तोंडावर बोट. काय 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 काय? ना. बिहेव युअर सेल्फ अष्टपुत्रे. ओ माझ्या गाडीत मलाच काय सांगताय तुम्ही? सॉरी मॅडम, सॉरी मॅडम. आय विल म्हणजे येस मॅम, चुकलं हो माझं मॅडम. कशाला गप्प बसा, पाया पण. हल्ली ना तुम्ही फार विचित्र वागता. आज सकाळी मी तुम्हाला पाहिलं, एका मुलीचा हात हातात घेऊन चालला होता. ते काय? हातात हात? मोहन, कोण होती ती आणि मला कसं नाही माहित? थांब आता, तू बघच. काय झालं? काय संपत? माहित नाही. बरं चला चला चला, ठीक आहे. अहो काय पोरकटपणा लावलाय तुम्ही? का त्रास देताय? पोरकटपणा? तुम्ही करताय पोरकटपणा. मोहन, हा काय प्रकार आहे मुलीचा? अहो काही नाही, ते तोरलचं, पण ते तुमच्यामुळेच. ते मी हात जोडतो, प्लीज इथे काही करू नका, प्लीज. अष्टपुत्रे, तोरण माझ्यामुळे? हात कशाला जोडताय? आपण काय देवळात आहोत का? नाही 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 मॅडम, देवळात नाही. ते काय, देव सगळीकडे असतो ना, म्हणून इथेच हात जोडतोय देवाला. एनिवे, माझं तुमच्याकडे एक महत्वाचं काम. मोहन, तुला काहीतरी सांगायचंय मला महत्वाचं. बोला ना, बोला बोला. आज म्हात्रे सरांच्या ओळखीने एक माणूस आला होता. तू जे माझ्यापासून दूर पळत असतोस ना, ते तुम्ही गप्पा बसाव जरा. काय? तुम्ही मला गप्प बसायला सांगताय? नाही सॉरी मॅडम, तुम्हाला नाही सांगत हो, हिच्यामुळे सगळं.
कोणामुळे? बरं बरं, कोणामुळे नाही, सॉरी सॉरी मॅडम. हा, तर म्हात्रे सरांच्या ओळखीचा एक माणूस आला होता. हा, पुढे बोलू का नक्की? बोला बोला प्लीज मॅडम, बोला. ते फायनान्सर आहेत. हं. त्यांच्या मदतीने आपल्याला शाळा उभारायची. बर, असलं करायचं नाहीये. असलं काही करायचं नाही म्हणजे? अहो, माझ्या बाबांचं स्वप्न मला पूर्ण करायचंय. तुम्ही कोणात मला सांगणार आहे असलं काही करायचं नाही म्हणून? हो नाही मॅडम, सॉरी, चुकलो. तुमच्यामुळे नाही हो, हिच्यामुळे. कोणाला? कोणामुळे नाही मॅडम, माझ्यामुळे. तुम्ही सांगा सांगा मॅडम. उद्या त्या फायनान्सरला आपल्याला एक प्रेझेंटेशन द्यायचंय आणि माझी अशी इच्छा आहे की ते प्रेझेंटेशन तुम्ही द्या. मला? हो. अहो, याआधी तुम्ही एका शाळेत कामाला होता ना, हो. तुम्हाला अनुभव आहे त्याचा. बर मॅडम, ठीक आहे. मी शाळेतला अनुभव पणाला लावीन आणि देईन प्रेझेंटेशन मॅडम. ही सांगते ते सगळं ऐकतोयस तू आणि मी सांगते त्याचं काय? अहो, तुम्ही काय माझ्या बॉस आहात का? पहिल्यांदा गाडीच्या बाहेर व्हा. अष्टपुत्रे, मी माझ्याच गाडीतनं बाहेर निघू? आणि काय बॉस, काय बोलते तुम्ही? नाव दिस इज टू मच. मॅडम, मला मान्य आहे माझी चूक होते, पण मी हे तुम्हाला काहीच बोलत नाहीये. नाही कसं बघते की मी मगासपासून. अहो पण मॅडम, तुम्हाला हे असं कसं बोलीन मी? अष्टपुत्रे, दुसरं कोण आहे इथे? मोहन, तिला सांगा तुझ्याशी तिने अजिबात आवाज चढवून बोलायचं नाही. तुम्ही पहिल्यांदा आवाज कमी करा मोहन, आणि जा इथून. मी महत्वाचं बोलतो त्यांच्याशी. जा. दिस इज टू मच. मॅडम नाही, तुम्ही बोलू नका माझ्याशी. मॅडम, मला माफ करा, आय एम सॉरी. पण तुम्हाला एकच सांगतो मॅडम, तुम्ही आता प्रेझेंटेशनची काळजीच करू नका. मी उद्या सकाळी असं प्रेझेंटेशन बनवून आणीन की तुमची सगळी काळजी मिटेल मॅडम. नक्की का अष्टपुत्र? नक्की मॅडम. गडबड करणार नाहीत ना? कुठलीही गडबड, कुठलाही गोंधळ होणार नाही मॅडम. किती वेळ झाला? कधीपासून वाट बघतो तुमची. अरे एकाचा हिशोब चुकता करत होतो, अर्धवट राहिला. करू, बोल. आपल्या हिशोबाचं बोल. आपलं काय डिसाईड झालं? अरे पारवे, आपलं आधीच ठरलंय ना, टोटल प्रोजेक्ट कॉस्टच्या 5% तुला मिळणार म्हणून. मग काय आता? 5% नाही साहेब, 8%. 8%? कुणी ठरवलं रे? हो, मीच ठरवली. कोणाला विचारून? अरे पारवे, याकरता आधी तो खुराणा कन्व्हिन्स व्हायला पाहिजे आणि त्यांनी आपल्या प्रोजेक्टमध्ये फंडिंग करायला हवंय. हो, त्याची काळजीच करू नका साहेब. फक्त तुम्ही एक काम करा, एक खंगरी प्रेझेंटेशन आहे ना खुराना साहेबांना द्या, म्हणजे त्यांना या प्रोजेक्टमध्ये ना त्यांचा फायदा दिसला पाहिजे. तेव्हा ते कुठे या प्रोजेक्टला हा म्हणतील. अरे कडक प्रेझेंटेशन देतो, कडक. तुझ्या खुराणा साहेबांना आहे ना नुसता पैसा आणि बिझनेस दिसायला लागेल, बिझनेस. साहेब, तर तुम्हाला एक विचारू? बोल. तुम्ही काय इंटरेस्ट दाखवता इतका या शाळेमध्ये? फक्त शाळेमध्ये इंटरेस्ट नाहीये पारवे. अरे मला ही शाळा आहे ना आधी माझी करायची, मग या शाळेची जागा, मग त्या बाईला माझ्या जाळ्यात ओढायचं. प्रेमाने बरं का, एकदम प्रेमाने. आणि जर ती नाही म्हणाली तर शाळा सोडून कुठे जाईल? शाळेतच येईल ना माझ्याकडे. साहेब, लय लांबचा विचार आहे तुमचा. अरे पारवे, मदन म्हात्रे म्हणतात मला, मदन म्हात्रे. लंबी रेस का घोडा आहे आपण. ते आहेच. पण मला नाही वाटत तुमच्याकडे बघून खुराना साहेब पैसे टाकतील म्हणून. पारवे, शाणा झाला जास्त. तुला 8% मिळतात, ते कसले मिळतात रे? त्या खुराणाला कन्व्हिन्स करायचेच पैसे मिळतात तुला. आणि बघ, आपण एकत्र धंदा करतोय म्हटल्यावर त्यांना बिझनेस पोटेन्शियल समजतील. अरे इंटरनॅशनल स्कूल उघडू, खोऱ्याने पैसा मिळेल, एकत्र मोठे होऊ. आता त्या खुराणाला कन्व्हिन्स करणे जबाबदारी तुझी आहे. मॅडम, थँक्यू. तुम्ही मला घरापर्यंत सोडलं. इट्स ओके अष्टपुत्र. नाही मॅडम, आता आलाच तर चहा घेऊन जा ना एक कप. नाही नाही, आता नको, नंतर कधीतरी. आता खूप उशीर झालाय. बर अष्टपुत्रे, उद्याच्या प्रेझेंटेशनचं लक्षात. मॅडम, तुम्ही काळजीच करू नका. तुम्ही माझ्यावर जी जबाबदारी टाकलेत ना, ती मी पूर्णपणे पार पडेन. उद्या सकाळी प्रेझेंटेशन घेऊन मी येईन क्लासवर. मी रात्रभर जागीन, पण प्रेझेंटेशन तयार करेन. थँक्यू. आणि खूप लागलंय तुम्हाला, जरा विश्रांतीही घ्या. नाही घेत ते काय मॅडम, ते जाईल हो, पण मला रात्रभर बसून प्रेझेंटेशन तयार केलं पाहिजे. थँक्यू मॅडम. काय झालं? जखम.
वारा आला की जखमा फळफळतात ना. काळजी घ्या. गाडी काढा. करतो मी आता बसून खरा प्रेझेंटेशन. खोटं का सांगितलंस तिला? काय ती फिरणारी मुलगी मोबाईलने बोलत होती म्हणून? मी बोलत होते हे का नाही सांगितलंस? अहो कसं सांगणार, तुम्ही दिसताय कुठे त्यांना? मग तसं सांगायचं ना मला. मी आलेच ते तिच्या समोर. नको नको काही करू नका तसं तुम्ही. मोहन, मी परत एकदा सांगते, हिच्याशी बोलायचं नाही. जर तू तिच्याशी जास्त जवळीक केलीस ना तर मी हिला अजिबात सोडणार नाही. अहो प्लीज काही करू नका. हो तर मी नाही त्यांच्याशी बोलणार. पण आता मी जाऊ का? एक तर लागलाय मला खूप आणि मला रात्रभर बसून काम करायचंय. तुम्ही जा आता इथून. ठीक आहे, जा तू. पण लक्षात ठेव, माझं लक्ष आहे तुझ्यावर. ते काय लक्ष असणारच आहे ते. हे अष्टपुत्रे पण ना की वेंदळ्यासारखे वागतात ना खरंच. हो मॅडम, तुम्ही त्यांना दिले ते काम ते करतील का नीट? माझ्या मोहनची चेष्टा करतोस? हं? काय रे संपत, काय झालं? हो मॅडम, या गेअर आपोआप चेंज झालं. काय आपोआप कसा गेअर बदलेल? संपत तू पण ना अष्टपुत्रेंसारखा वेंद्यासारखा वागू नकोस. हे अष्टपुत्रे पण ना आजच धडपडायचं होतं का त्यांना? तर उद्यावर प्रेझेंटेशन आलंय, असे उभे राहणार आहेत का ते? किती लागलंय ते चेहऱ्याला? काय इम्प्रेशन पडेल ते समोरच्या माणसावर? वरती बघून कुणी चालतं का? हो मॅडम, काय झालं? अरे नाही संपत, मी पाणी पित होते, मला कोणीतरी धक्का दिल्यासारखं वाटलं. मॅडम, तुम्ही पाणी पिऊन घ्या, मी गाडी साईडला घेतो. हा चालेल. हा चल. काय रे, काय झालं? सुरू होत नाहीये गाडी. संपत, अशी का चालवतोयस तू गाडी? संपत हसतोयस काय? वेड लागलाय का तुला? हळू चालव गाडी. हो मॅडम, गुदगुल्या होतात मला. काय गुदगुल्या? अशा कशा होतील तुला गुदगुल्या? वेड लागलाय का तुला? संपत तू हळू चालव रे बाबा, मला भीती वाटू लागली आता. हळू चालव जरा. अहो मॅडम, माझ्यावरतीच माझा कंट्रोल नाहीये, आपोआप चालतेय गाडी. संपत, मला वाटतं तुला बरं वाटत नाही, तू डॉक्टरकडे जा. हो मॅडम, मला पण तसंच वाटतंय. हळू जरा. हो मॅडम, एक विचारू का? त्या म्हात्रे सरांना का नाही दिलं काम तुम्ही? ते किती हिरो सारखे दिसतात, चांगलं इम्प्रेशन पडेल. नाही रे संपत, मी अष्टपुत्र्यांना अगदी चांगलं ओळखते. आपल्याला वाटतं की ते गोंधळ घालतात, पण कामाच्या बाबतीत ना ते खूप प्रामाणिक आहेत, अगदी मनापासून काम करतात. आणि आपल्या क्लासचं काम असेल ना तर अगदी मनापासून करतात. हाच त्यांचा गुण मला फार आवडतो. कामाच्या बाबतीत ना अष्टपुत्र्यांशिवाय मी दुसऱ्या कोणावरही विश्वास नाही टाकू शकत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणूस म्हणून खूप चांगले आहेत, खूप सज्जन. आणि हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे त्यांचा. माझ्या समोर माझ्या मोहनचं कौतुक करतेस? ते काही नाही, हिला ना रोखलंच पाहिजे. मी आत्ताच्या आत्ता हिचा अपघात घडवून आणेन, म्हणजे ही मोहनचं नाव सुद्धा घ्यायला जिवंत राहणार नाही.